बातमी पंढरपुरातून शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात रोहित पवार हे आक्रमक झालेले आहेत। रोहित पवारांचं पंढरपुरात अन्नत्याग आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनात मोठ्या संख्येने शेतकरी सुद्धा सहभागी झालेत। जोपर्यंत शेतकऱ्यांच्या या सर्व मागण्या मान्य होत नाहीत, कर्जमाफी होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार अशी भूमिका आमदार रोहित पवार यांनी घेतली आहे। 35,000 कोटी रुपये 100% या कर्जमाफीसाठी लागत आहेत, पण ज्या अटी टाकल्यात त्यामुळे 36 लाख शेतकऱ्यांवर अन्याय होणार आहे आणि 35,000 कोटी शेतकऱ्याला न मिळता फक्त 13,000 कोटी रुपये त्या ठिकाणी मिळणार आहे। त्यामुळे हे आंदोलन 36 ते 40 लाख शेतकऱ्यासाठी महत्त्वाचं आंदोलन आहे। तर उदय सामंत आणि नवनाथ बन यांनी रोहित पवार यांच्यावर निशाणा साधलाय, तो पाहूया। 50 लाखपेक्षा जास्त शेतकऱ्यांना कर्जमाफी झालेली आहे। आचारसंहितेमुळे आम्हाला जाहीररित्या हे सांगता येत नाहीये, पण आता जर कर्जमाफी झालेली आहे, 50,000पर्यंत सानुग्रह अनुदान मी देतोय। आंदोलन कोणासारखं केलं पाहिजे? राजाभाऊ सारखं केलं पाहिजे। आता कर्जमाफी झाल्यानंतर आंदोलन करण्यात काय अर्थ आहे? आंदोलन करताना ते कर्जमाफी व्हावी यासाठी झालं पाहिजे होतं। अजून शेतकऱ्यांच्या काही प्रश्न मिटवण्यासाठी झालं पाहिजे होतं। आज आमचे विधान परिषदेचे उमेदवार हे फक्त उमेदवार नाहीत, तर त्यांनी शेतकऱ्यांसाठी देखील हालअपेष्टा सहन केलेल्या आहेत, त्यांनी सर्वसामान्य माणसांसाठी देखील हालअपेष्टा सहन केलेल्या आहेत। अशा पद्धतीचे आंदोलन लागतात। एखादी गोष्ट होणार आहे किंवा झालेली आहे त्याचं श्रेय घेण्यासाठी कुणी आंदोलन करू। मुळामध्ये रोहित पवारांनी शेतकऱ्यांसाठी अन्नत्याग आंदोलन करण्याच्या ऐवजी स्टंटबाजी त्याग आंदोलन केलं पाहिजे। रोहित पवार सातत्यानं नौटंकी आणि स्टंटबाजी करतायत, त्यामुळे त्यांनी अन्नत्याग आंदोलन करू नये, त्यांनी स्टंटबाजी त्याग आंदोलन करावं, कारण त्यांच्या स्टंटबाजीला महाराष्ट्र वैतागलेला आहे। शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी केली। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी संतोष कुलकर्णी आपल्यासोबत जोडलेले। संतोष, रोहित पवार यांचं आंदोलन सुरू आहे, मोठ्या संख्येने शेतकरी सुद्धा या आंदोलनात सहभागी झाल्याची माहिती समोर येते आहे, अपडेट। संतोष, तुमचा आवाज नीट पोहोचत नाहीये, तुम्ही असेच जोडलेले राहा।